कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विचारसागर चतुर्थ तरंग पान नंबर 98 176 पॅरेग्राफचं आपण चिंतन करतोय. अहम ब्रह्म यह ज्ञान किसको होवे है. अहम ब्रह्म हे ज्ञान होतं, पण ते कोणाला होतं? कारण आपण पाठीमागं कर्म कोण करतं, कर्माचा भोग कोण भोगतो, त्या कर्मभोग रूपी फल कोण देतं हा विचार केलेला आहे. कर्म आभास करतं का चेतन करतं? तर याचं उत्तर आपण आभास म्हणजे जीव करतो. जीव हा कर्म करतो आणि कर्म करताना त्याची वृत्ती अहम असते आणि त्याची वृत्ती अहम असल्यामुळे त्या कर्माचा भोगसुद्धा त्यालाच भोगावा लागतो. परंतु त्याला कर्माचा भोग देणारा तोही आभासच आहे, परंतु तो शुद्ध उपाधीत असल्यामुळं त्याला शास्त्रानं ईश्वर असं संबोधलं आणि त्या ईश्वराच्या कडून प्रत्येक जीवाला कर्माचं फल मिळतं आणि म्हणून ईश्वराला असं संबोधलं, धर्माची तो मूर्ती पापपुण्य तुझे हाती, असं त्या ईश्वराला संबोधलं गेलं. ईश्वर हा कर्मफल दाता आहे परंतु तो आभासच आहे. फल देणारा ईश्वर आहे आणि कर्म करणारा जीव आहे. या ठिकाणी 176 मध्ये प्रश्न असा आलेला आहे, अहम ब्रह्म हे ज्ञान कुणाला होतं? आभासाला होतं का चेतनाला होतं? असा प्रश्न या ठिकाणी पाठीमागच्याच विषयाला धरून इथं मांडलेला आहे. हे गुरु, आप कृपा करके कहो, कृपा करून आम्हाला हे सांगा, अहम ब्रह्मास्मि ऐसा ज्ञान किसको होवे है. आपके कहे विना यह वार्ता मैं जानू नहीं हूँ. आपण सांगितल्याशिवाय गुरुविन ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. गुजे विनहित कोण सांगे. गुरुशिवाय हे गुज, हे ज्ञान कोणी सांगू शकत नाही. म्हणून आपण कृपा करून मला हे सांगा की अहम ब्रह्मास्मि असं ज्ञान कुणाला होतं. शिष्य के चित्त में यह गूढ़ अभिप्राय है. हा एक रहस्यमयी अभिप्राय, शंका शिष्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मैं ब्रह्म हूँ ऐसा ज्ञान कुटस्थ विषय होवे है अथवा आभास सहित बुद्धि में होवे है. इथं आकडा 1 आणि 2 यामध्ये शंका मांडलेली आहे. मी ब्रह्म आहे असं ज्ञान कुटस्थाला होतं का आभासासहित बुद्धीमध्ये होतं? जो कुटस्थ में कहोगे तो कुटस्थ विकारी होवेगा. ज्ञान जर तुम्ही कुटस्थाला सांगितलं तर कुटस्थ हा विकारी होईल. आत्ता कुटस्थ हा निर्विकारी आहे. कुटस्थाला आम्ही निर्विकारी म्हणून स्वीकारतो, त्यामुळेच त्याला कुटस्थ असं संबोधन आलेलं आहे. कुटस्थ हे विशेषण त्याच्याकडे आलं, याला कारण तो निर्विकारी आहे आणि निर्विकारी असल्यामुळे त्याला ज्ञान होतं हे आम्हाला मान्य होणार नाही. ज्ञान जर होतं असं म्हणाल तर तो विकारी होईल. आभास सहित बुद्धि में कहोगे तो वाकू मैं ब्रह्म हूँ ऐसा ज्ञान भ्रांति रूप होवेगा. आता आभासासहित बुद्धीमध्ये जर तुम्ही ज्ञान स्वीकारायला लागलात तर हे ज्ञान भ्रांतिरूप होईल. कारण आभास भ्रांतिरूप आहे, भ्रांतिजन्य, आणि म्हणून त्याला होणारं ज्ञान भ्रांतिरूप होईल. मग ब्रह्मज्ञान हे भ्रांतिरूप आहे का? मग भ्रांतिरूप ब्रह्मज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती होते का?
मी नेहमी ज्ञानाला उपसर्ग लावून पद मांडतो. अधिक ज्ञान अज्ञान, अधिक ज्ञान विज्ञान. यामध्ये ब्रह्म अधिक ज्ञान ब्रह्मज्ञान, ब्रह्म अधिक ज्ञान ब्रह्मज्ञान, हे दोन का केले? ब्रह्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान माना ना, कारण हे ज्ञान कुणाला होतं? आभासाला होतं. मग आभासाला जर ज्ञान होत असेल तर त्याला ब्रह्मज्ञान कसं म्हणता? ब्रह्मज्ञानच म्हणा, कारण ते भ्रमात्मक आभास, त्याला ज्ञान होतं असं जर मानलं तर काहे ते आपने ऐसा पूर्व कह्या. आपण पाठीमागं असं सांगितलेलं आहे, कुटस्थ की और ब्रह्म की एकता है. कुटस्थन ब्रह्म एकच आहे और आभास भिन्न आहे. तुम्हीच पाठीमागं आम्हाला सांगितलेलं आहे आभास आणि ब्रह्म वेगवेगळे आहेत. आभास आणि ब्रह्म भिन्न आहे. याते ब्रह्म से भिन्न जो आभास, ब्रह्माहून भिन्न जो आभास आहे, ताका ब्रह्मरूप करी के जो ज्ञान सो भ्रांती ही होवेगा. आता ब्रह्माहून भिन्न जे आभास आहे, या आभासाला ब्रह्मरूप असं जे ज्ञान होतं ती भ्रांतीच मानावी लागेल. जैसे सर्प से भिन्न जो रज्जू, सर्प आणि रज्जू काय आहेत? भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. ताका सर्परूप करी के ज्ञान भ्रांती है. आता याच्यामध्ये रज्जू आणि सर्प हे दोन आहेत. रज्जू आणि सर्प हे काय आहेत? दोन आहेत. रज्जू आणि सर्प दोन आहेत, त्यामध्ये सर्पज्ञान हे ब्रह्मज्ञान आहे. अध्यासाची व्याख्या आपण काय पाहिली पाठीमागं? मिथ्या वस्तू आणि मिथ्या वस्तूचं ज्ञान. मिथ्या वस्तू काय आहे? इथं आता सर्प आहे, आणि मिथ्या वस्तूचं ज्ञान म्हणजे सर्पाचं ज्ञान. त्याला मिळून अध्यास म्हणतो आपण. परंतु इथं सर्पज्ञान हे भ्रांति है. इस रीति से आभास सहित बुद्धि को मैं ब्रह्म हूँ यह ज्ञान यथार्थ नहीं होवेगा, किंतु भ्रांति रूप होवेगा. याला भ्रांति रूप मानावं लागेल, कारण ते आभासाला होतं. आभासाला होत असेल तर त्याला सत्यज्ञान कसं म्हणणार? आता यामध्ये जो कदाचित अहम ब्रह्मास्मि इस ज्ञान को भ्रांति रूप ही अंगीकार करोगे तो या ज्ञानते मिथ्या जगत की निवृत्ति नहीं होवेगी. आता जर कदाचित तुम्ही अहम ब्रह्मास्मि या ज्ञानाला भ्रमरूप मानाल, भ्रांतिरूप मानाल, तर मिथ्या जगताच्या निवृत्तीची अपेक्षा ठेवायची का? किंतु यथार्थ ज्ञान से मिथ्या की निवृत्ती होवे है, असा सिद्धांत आहे. हा सिद्धांत आहे. आता याला इंटू ब्रॅकेट करा किंवा अंडरलाईन करा. यथार्थ ज्ञान से, यथार्थ ज्ञान म्हणजे सत्य ज्ञान. सत्य ज्ञान से मिथ्या की निवृत्ती होवे. सत्य ज्ञानाने काय होतं? मिथ्याची निवृत्ती होते. पण हे ज्ञान मिथ्या नाही. हे ज्ञान कसं आहे? मिथ्या नाही. मग मिथ्या नाही तर त्यानं मिथ्याची निवृत्ती होईल. पण अहम ब्रह्मास्मि हे भ्रांतिरूप ज्ञान मानलं तर मिथ्या जगताची निवृत्ती होणार नाही. जैसे रज्जू के यथार्थ ज्ञान से मिथ्या सर्प की निवृत्ति होवे है, इस रीति से आभास सहित बुद्धि को मैं ब्रह्म हूँ यह ज्ञान बने नाही. रज्जूचं ज्ञान झाल्याशिवाय मिथ्या सर्पाची निवृत्ती होत नाही.
अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय मिथ्या सर्पाची आणि मिथ्या सर्प ज्ञानाची निवृत्ती होत नाही. मग आभासातलं ब्रह्मज्ञान हे भ्रांतिरूप मानलं तर मिथ्या जगताची निवृत्ती होईल का? होणार नाही. परंतु विचार चंद्रोदय 6वी कला अध्यासाचे प्रकार किती? 2 प्रकार. एक ज्ञानाध्यास आणि दुसरा अर्थाध्यास. अर्थाध्यासात प्रकार किती? 6. अर्थाध्यासामध्ये 6 प्रकार आहेत. केवळ संबंधाध्यास, संबंध सहित संबंधी अध्यास, केवळ धर्माध्यास, धर्मसहित धर्मी अध्यास, अन्योन्य अध्यास, अन्यतर अध्यास, असे हे 6 झाले. या 6 प्रकारालाच 2 प्रकारात विभागलं. एक स्वरूप अध्यास आणि एक संसर्ग अध्यास. पण मूळ 2 प्रकार आहेत. एक ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास. अर्थाध्यासाचा आपण विचार करतो, पण ज्ञानाध्यासाचा आपण विचार करत नाही. ज्ञानाध्यास सुद्धा अध्यासच आहे. ज्ञानाध्यास काय आहे? अध्यासच आहे. का अध्यास आहे? आभासाला होतो. हा कोणाला होतोय? आभासाला होतोय. भ्रांतिरूप आहे. आणि हा भ्रांतिरूप असल्यामुळे त्याला होणारं ज्ञान भ्रांती आहे, आभास आहे, अध्यास आहे. या रूपाने याचा विचार केला. आता पुढं विचारसागरमध्येच चिदाभासाच्या 7 अवस्था आहेत. चिदाभासाच्या काय आहेत? कोणते आहेत? अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान, पुढं शोकनाश आणि आनंदावाप्ती, अशा 7 आहेत. यात 4था आणि 5वा काय आहे? परोक्ष ज्ञान. आणि या कोणाच्या अवस्था आहेत? चिदाभास, चिद आभास, आभासाच्या अवस्था आहेत. मग आभासाच्या अवस्था सत्य आहेत का असत्य आहेत? आभासाच्या अवस्था सत्य का भ्रम? भ्रम. मग ब्रह्मज्ञानासाठी एवढा 8 तास कशासाठी? हे जर आभासच आहे, भ्रमच आहे, तर मग संसार पण भ्रम आहे, परमार्थ पण भ्रमच आहे. मग हे सगळं कशासाठी? तर भ्रम ज्याच्या ठिकाणी निर्माण झालं, भ्रम हे ज्याच्या ठिकाणी निर्माण झालं त्याच्या ज्ञानाने या सगळ्या भ्रमाची निवृत्ती आहे. त्याचं ज्ञान ज्याला होतं तो आभास आहे. ज्याचं ज्ञान ज्याला होतं, जे ज्ञान ज्याला होतं तो काय आहे? आभास आहे. त्याला जीव म्हणतो आपण. पण या जीवाला त्याचं यथार्थ ज्ञान व्हावं लागतं. ज्ञानाध्यास रूप मानलं, पण ज्याचं होतं तो अध्यास रूप नाही. त्याच्या ठिकाणी अध्यस्त रूपाने अध्यास आहे. कळलं का? बघा वाक्य पुन्हा सांगतो. अध्यस्त रूपाने आभास आहे. अध्यस्त हे नेहमी नाशवान आहे. अध्यस्त काय आहे? नाशवान आहे, कारण ते अध्यस्त आहे. अध्यस्त काय आहे? नाशवान आहे, कारण त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, म्हणून नाशवान आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. पण अध्यस्त हे अधिष्ठान रूप मानलं. मग अधिष्ठान रूप मानल्यानंतर अध्यस्त आणि अधिष्ठान यात भेद नाही, ही वृत्ती तयार झाली की अध्यस्तपणाचा भावच संपला. विष्णुमय
जग वैष्णवांचा धर्म. आता जग आद्यस्त आहे का सत्य आहे? जग हे आता कसं आहे, जग जीवाला ज्या वेळेला भासतं दिसतं त्यावेळेला ते अध्यस्त आहे. पण त्याच जीवाला ज्या वेळेला यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला त्याला जग जगरूपानं दिसत नाही, विष्णू रूपानं, देवरूपानं, ब्रह्मरूपानं दिसतं. आणि म्हणून जन नोहे अवघा जनार्दन. इथं आता जन नाही, जनार्दन आहे, सगळा तोच आहे. या रूपानं वृत्ती तयार झाली. आणि त्या दृष्टीनं इथं चिंतन मांडत असताना विचार असा मांडला गेला की अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान कोणाला होतं. आभास की सप्तावस्था के नाम. आता तेच वर्णन इथं या ठिकाणी सुरू झालं. आभासाच्या काय आहेत? 7 अवस्था आहेत. हे शिष्य, आभास की 7 अवस्था मैं कहूँ हूँ सो तू सुन, अब की ठोर वकार पड़ा है. 3 7 अवस्था में कोई भी चेतन जो कुटस्थ ताकि नहीं है और मैं ब्रह्म हूँ यह ज्ञान भी 3 7 के भीतर ही है. तेच उत्तर इथं आलं. आपण जे पाहिलं तेच उत्तर इथं आपल्या समोर आलेलं आहे. अथ सप्त अवस्था नाम. ज्ञानाच्या काय आहेत? 7 अवस्था आहेत. अज्ञान और आवरण स्वरूप वर्णन. हे शिष्य, मैं ब्रह्म को नहीं जानू हूँ, यह जो पुरुष कहे या व्यवहार का हेतु अज्ञान है. आता इथं काय चिंतन आहे? मी ब्रह्म ओळखत नाही असा जो व्यवहार आहे याला काय म्हणतात? अज्ञान. ब्रह्म है ही नहीं और भान नहीं होवे. ब्रह्म नाही आणि प्रतीतीला पण येत नाही, याला आवरण म्हणतात. आता इथं अज्ञान आणि आवरणाचा फरक सांगितला. मी ब्रह्म जाणू शकत नाही याला अज्ञान म्हणायचं. मी ब्रह्म जाणू शकत नाही हे अज्ञान. आणि ब्रह्म नाहीच किंवा प्रतीतीला येत नाही त्याला आवरण म्हणायचं. आवरण से यह व्यवहार होवे. आवरणामुळे हा व्यवहार होतो. 2 प्रकार के अज्ञान की शक्ती है. आवरणाचे 2 प्रकार इथं मांडायला लागलेत. असत्वा पादक और अभाना पादक है, तिनको दोनों को आवरण कहे. आता इथं विचार चंद्रोदय चालू झाला. असत्वा पादक आवरण आणि अभाना पादक आवरण. 3 दोनों को आवरण कहे है. या दोन्हीला आवरण म्हणतात. वस्तु नहीं है ऐसी प्रतीति, करावने वाली जो शक्ति, सो असत्वा पादक कही है. बघा इथं काय विचार आहे? वस्तू नाहीच असा जो विचार ज्याच्यामुळे येतो त्याला असत्वा पादक आवरण म्हटलं जातं. तो सत नाही. शास्त्र सांगतं तो सद्रूप आहे. तो सद्रूप नाही, तो नाहीच असा विचार ज्याच्यामुळे येतो त्याला असत्वा पादक आवरण म्हणावं. वस्तु का भान नहीं होवे है ऐसी प्रतीति करावने वाली जो अज्ञान की शक्ती सो अभाना पादक कही. आम्हाला त्याची प्रतीतीच येत नाही तर त्याला मानायचं कसं? तुम्ही सांगता देव आहे, देव माना, देव आहे, देवाला स्वीकारा, देव दर्शनाला जा, देव पूजन करा, भजन करा, हे तुम्ही सांगता. पण देव आम्हाला अनुभवाला येत नाही ना. आम्हाला देव मान्य नाही, देव अनुभवाला येत नाही. हा विचार ज्याच्यामुळे होतो त्याला अभाना पादक म्हणावं.
इस रीति से ब्रह्म नहीं है इस व्यवहार की हेतु। आता या व्यवहाराला हेतू काय आहे? अज्ञान की असत्वापादक शक्ति। ब्रह्म नहीं है, ब्रह्म नाही, ब्रह्म कुठे? सच्चिदानंद रूप ब्रह्म शास्त्र सांगायला लागलं, पण आम्हाला ते मान्य नाही। याला असत्वापादक आवरण असं म्हटलं। ब्रह्म भान नहीं होवे इस व्यवहार के हेतु अज्ञान की अभानापादक शक्ति है, इन दोनों का नाम आवरण है। आता हे आपण कशासाठी पाहिलंय? चिदाभासाच्या 7 अवस्था सुरू आहेत, त्यातली एक पाहिली अज्ञान आणि दुसरी आवरण, अथ भ्रांती वर्णन। आता इथं भ्रांतीचं वर्णन आहे। जन्म से आदि लेके जो संसार है, जन्मापासून सर्व जो संसार आहे, ताकि जो निज स्वरूप कहिए कुटस्थ में प्रतीति, सो वेद में भ्रांति कहिए है और याही को शोक कहे है। आता इथलं शोक शब्दाचा अर्थ विक्षेप असा घ्यायचा आहे। इथं काय सांगितलंय? जन्मापासून जे सर्व, त्याला संसार म्हणा, ताकी निज स्वरूप कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीती येते, आणि ही प्रतीती म्हणजे भ्रांती आहे। या भ्रांतीवर 185 नंबर टिप्पणी आहे। देह, प्राण, इंद्रिय, अंतःकरण सहित चिदाभास, इनके जन्मादिक संबंध विशिष्ट केवल धर्मरूप संबंध इनकी वा संबंधी विशिष्ट धर्मी सहित धर्मरूप संबंधी की आत्मा में अपने विषय सहित प्रतीति और आत्मा के तादात्म्य संबंध की वा सत्यत्वादिक धर्मन के संबंध की अनात्मा में अपने विषय सहित प्रतीति, सो अध्यास कहिए है, याही को भ्रांति, विक्षेप और शोक भी कहते हैं। आता इथं विक्षेप कशाला म्हणायचं याचं स्पष्टीकरण दिलं। सगळ्या संसाराला विक्षेप म्हणा, एवढंच या टिप्पणीचा अर्थ। मग संसार शब्दाचा अर्थ काय? विचार चंद्रोदयात पाहिलाय आपण। 3 देह, हां, या सगळ्याला मिळून काय म्हणायचं? संसार म्हणायचं, प्रपंच म्हणायचं। या देहासहित पंचकोश, नामरूप, या सगळ्याला मिळून इथं विक्षेप म्हटलंय। इथला विक्षेप शब्दाचा अर्थ चंचलता नव्हे, अज्ञान कार्य, याला विक्षेप म्हणायचं। विक्षेप शब्दाचे 2 अर्थ आहेत। विक्षेप शब्दाचा एक अर्थ आहे चंचलता, आणि विक्षेप शब्दाचा दुसरा अर्थ आहे अज्ञान कार्य। इथं काय अर्थ घ्यायचा आहे? तर अज्ञान कार्य घ्यायचं आहे। चिदाभासाच्या अवस्थेमध्ये 3री अवस्था विक्षेप आहे, पण यामध्ये अध्यासाचं वर्णन करताना संबंध अध्यास, संबंध सहित संबंधी, धर्म, धर्मसहित धर्मी, या 4चं वर्णन आलंय। आणि त्या दृष्टीनं भ्रांती शब्द आपल्या समोर मांडलेला आहे। भ्रांती यालाच शोक असं म्हटलेलं आहे। भगवद्गीतेमध्ये हा शोक सांगितलेला आहे। 2रा अध्याय 11वा श्लोक, असोचानन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांच भाष्यसे गतासूंच गतासूंच नानुशोचन्ते पंडिता। सोच म्हणजे शोक। तू शोक करू नको, कारण शोक हे काय आहे? अज्ञानाचं कार्य आहे। अज्ञान कार्यात तू लक्ष घालू नको, असं कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगायला लागले। ते अज्ञानाचं कार्य आहे।
विवेकी मंडळींनी अज्ञानात गुंतू नये. विवेकी मंडळींनी अज्ञानात गुंतू नये तर अज्ञान कार्यात गुंतावं का? पण गुंतू नये कोण? विवेकी मंडळींनी, कीर्तनकार मंडळींनी नव्हे. अज्ञान कार्य आणि अज्ञानात कुणी गुंतू नये? विवेकीने गुंतू नये. कीर्तनकार विवेकी असतात असं समाजाला वाटतं. कीर्तनकार विवेकी असतात असं समाजाला वाटतं, परंतु वास्तवात त्यांचा विवेक शब्दात आहे, कृतीमध्ये नाही. आणि म्हणून त्यांच्याकडून विवेकाचा व्यवहार पाहायला मिळत नाही. अथ द्विविध ज्ञान वर्णन, दोन प्रकारच्या ज्ञानाचं वर्णन आता या ठिकाणी मांडलं जाऊ लागलेलं आहे. त्यामध्ये परोक्ष और अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आपण विचार चंद्रोदयामध्ये परोक्ष ब्रह्मज्ञान ही पाहिलेलं आहे आणि अपरोक्षही पाहिलं आहे. परंतु परोक्ष आणि अपरोक्ष कशासाठी पाहिले? कोण सांगेल? परोक्ष ब्रह्मज्ञान कशासाठी सांगितलं आणि अपरोक्ष कशासाठी? ब्रह्मज्ञान आणि मोक्ष आणि त्याच्यासाठी ब्रह्मज्ञानात दोन प्रकार. परोक्ष आणि अपरोक्ष हे ज्ञान दोन आवरणाच्या निवृत्तीसाठी सांगितलं. दोन आवरणाच्या निवृत्तीसाठी. असत्वापादक आवरण कशाने जातं? परोक्ष ब्रह्मज्ञानाने जातं. आणि अभानापादक आवरण अपरोक्ष ब्रह्मज्ञानाने. परोक्ष ब्रह्मज्ञान अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे दोन्ही ज्ञान आवरण निवृत्तीसाठी. पण आवरण परोक्ष अपरोक्ष हे तिन्ही सुद्धा काय आहे? अवस्था आहेत. मला इथं आणायचं होतं आता. हे तिन्ही काय आहे? चिदाभासाच्या अवस्था आहेत. चिदाभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. त्यामध्ये दुसरी अवस्था कोणती आहे? आवरण आहे. पहिली अज्ञान, दुसरी आवरण, तिसरी विक्षेप, चौथी परोक्ष ज्ञान, पाचवी अपरोक्ष. मग दुसऱ्या अवस्थेच्या निवृत्तीसाठी चिदाभासाला चौथी आणि पाचवी अवस्था प्राप्त करावी लागते. पहिले 3 घालवायचे आहेत. पहिले 3 काय आहेत? चिदाभासाच्या एकूण अवस्था किती? 7. चिदाभासाच्या 7 अवस्थेतल्या पहिल्या 3 अवस्था घालवायच्या आहेत. पहिल्या 3 काय घालवायचे आहेत. आणि पुढच्या 4 मध्ये 2 साधन रूप आहेत. 2 परोक्ष ब्रह्मज्ञान आणि अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आणि या साधन रूप आहेत. 5वी आणि 6वी अवस्था रूप असल्या तरी त्यात गुंतू नये म्हणून त्या चिदाभासाच्या आहेत. आता त्याचं लक्षण पुढं ज्या वेळेला येईल त्यावेळेला ती शोकनाश काय आहे, आनंदावाप्ती काय आहे हे आपल्याला कळणार आहे. पण त्याचं चिंतन आपण उद्याच्या पाठाला करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका